राऊत कुटुंबांकडून गेली 7 वर्ष माझा मानसिक छळ झालाय. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेत. मला अघोरी कृत्य करण्यासाठी भाग पाडलं असंही गिरिजा राऊतांनी म्हटलंय. विनायक राऊतांसह सगळ्यांना अटक करावी अशी मागणी सुद्धा यावेळी गिरिजा राऊत यांनी केली. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत. महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे, नॉन बेलेबल सेक्शन आहे. त्याच्याप्रमाणे सध्या कळतंय आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे त्यामध्ये. आणि त्यांनी असं बघितलं की ते पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून ह्यांच्यावर मानसिक दबाव येईल. विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत, त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे. त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत. पंढरपूर जवळच्या गोपाळपूर येथील पूल धोकादायक बनला असून पुलाचे संरक्षक कठडे आणि बॅरिकेड तुटले. त्यामुळे आषाढी वारी काळात भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आषाढी यात्रेसाठी प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत, परंतु ज्या पुलावरून विठ्ठलाची दर्शन रांग जाते तोच पूल धोकादायक स्थितीत आहे. येथील पुलाला संरक्षक कठडे आणि बॅरिकेडिंग करावे अशी मागणी भाविक व ग्रामस्थांनी केली. ज्या आषाढी वारीची सांगता ज्या गोपाळपुरात होते आणि आषाढी कालावून ज्या गोपाळपुरात आषाढी वारी सांगता होते त्याच गोपाळपूरच्या पुलाची अवस्था भयानक बिकट आहे. सुदैवानं कोणती जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने याची दखल घ्यावी व ताबडतोब येत्या 2 दिवसात हे बॅरिकेडिंग आणि पुलाची दुरुस्ती ताबडतोब करून घ्यावी अशी प्रशासनाला विनंती व गोपाळपूर ग्रामपंचायतीला विशेष निधी आषाढीच्या माध्यमातून द्यावा अशी मी गोपाळपूर ग्रामस्थ म्हणून प्रशासनाला विनंती करतो. जर या गोष्टीची दखल नाही घेतली तर सर्व गोपाळपूर ग्रामस्थ प्रशासनाविरोधात आंदोलन करतील याची प्रशासनाने ग्वाही घेऊ. गेली 40 वर्ष झालं या पुलाची डागडुजी झालेली नाही. या पुलावरूनच पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराला जाणारी बारी ही याच्या पुढेही जात असते. त्या बारीच्या निमित्तानं या पुलावरती अनेक वर्ष काहीही काम न झाल्यामुळं बॅरिकेडिंग असेल, पुलाच्या दुरुस्त्या असलेल्या या कसल्याही प्रकारे झालेल्या नाहीत. त्यामुळं धोक्याचा हा संभव आहे. या ठिकाणी पुलाची ताबडतोब या ठिकाणी दुरुस्ती व्हावी. या ठिकाणी बॅरिकेडिंग जे आहे ते पूर्ण नादुरुस्त झालेलं आहे, ते या ठिकाणी या निमित्तानं व्हावं अशा प्रकारची मागणी ही आमच्या गोपाळपूर वासियांची आहे आणि यात्रा व्हावी, सुरक्षित व्हावी अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.